हॅलो मंडळी, नमस्कार. कसे आहात सगळे? मी तुमचा कोकणी चेतन. आज कामावरून आलो, थोडा लेट झाला आणि आलो तर जरा थोडा रील्स वगैरे बनवत होतो. आता झाले जरा 2-3 रील्स टाकले आणि आता बोललो काहीतरी व्हिडिओ बनवतो. काय नाही, रेग्युलर कामं चालू आहेत. ममता आतमध्ये जेवण करते आणि अनामिका तिकडे खेळते तिच्याबरोबर. ममता, काय चालू आहे त्याचं? जेवण काय बनवते आज? वरण भात. हे भाजी आहे ती चालेल ना? ठीक आहे ना, परत नको ना काय बनवू. हो चालेल ना. पुरेल तेवढी आहे, मग मी जरा हे बनवते ना, कोशिंबीर हो. बीटची. आणि हे बघा मंडळी, अनामिका बघा काय करते. ते बघा, मिरची खाते ती. खाली मस्ती करत होती ती, ममताच्या पायातला खेचत होती. आहे ना, हे घुंगरू ते काढत राहते, हे बघ, हे पायातलं घुंगरू. पायातला घुंगरू ती काढत राहते. सारखं. एक तरी परत काढलं वरती बघ. ठेवलाय ममताने. ती बघा आता काय मिरची खाते. मिरची खूप आवडते, बघा किती मिरच्या खाते ती एका वेळेला. अनामिका काय करते? मस्ती करते. वरती ठेवलंय मी, माहितीये का? काय पाहिजे तुला? काय खाते? मिरची खाते. हम्म. हे बघा आता काय करायला लागली, पेरू सर्व मस्ती करायला लागली बघा. हो, हो. आम्हाला मेल्टीसकडे पण जायचंय, बघू आता कधी उद्या वाढते, सकाळची थंडी खूप जाणवते. आता इथून बघा, या खिडकीतून खूप थंड वारा येत असतो, त्यामुळे आम्ही जास्त करून लावूनच घेतो खिडकी. हे बघा, इथून खूप असा थंड वारा येत असतो. तर शांतता बघा किती आहे, रात्रीची वेळ आहे ना आता, त्यामुळे शांतता आहे. सकाळचं आम्ही मॉर्निंग वॉकला जातो ना, तेव्हा खूप सारी अशी थंडी वाटत असते सकाळ सकाळी. बाकी काय नाही बघा. हे शर्ट ममताने मला गिफ्ट दिला आता बड्डेला. कसं वाटतंय सांगा तुम्ही? त्याच्यात रील बनवायला पण खूप छान वाटतं. गुड मॉर्निंग, कसे आहेत सगळे? काल मंडळी थोडा लेट झाला, त्यामुळे काय व्हिडिओ बनवता नाही आला. मी पण कामावरून आलो होतो, लेट झाला होता आणि कामं सगळी होती, त्यामुळे थोडा शूट नाही करता आला. आज सुट्टी आहे, त्यामुळे आजचा ब्लॉग बनवत आहे. ममता, काय चाललंय? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ममताकडून पण मला गुड मॉर्निंग सगळ्यांना. कशात सगळे? ममता बघा काय करते, चपाती करते. चपाती बनवते. चपाती करते आणि पालकचं बरकट बनवणार, अच्छा, शेंगदाणे घालून. पालकचं ती गरगटं बनवणार आहे, शेंगदाणे घालून. ते काय पालक घेऊन आले तुम्ही परवा. कुकरला लावले. माझी पण बघा मशीन लावली कपड्याची. ते झालं की माझी कामं आटपतील. आणि अनामिकाला पण मी आंघोळ घातली आहे आणि इथे ठेवलं आहे तिला बघा, जरा सुकायला ठेवलं आहे इथे बाहेर. अनामिका या. हे बघा मंडळी, अनामिकाला इथे आंघोळ घालून बाहेर सुकायला ठेवलं आहे. तर तिचं काय चाललं आहे बघा, इकडे येऊन एकसारखं आवाज करते, मला आतमध्ये घ्या, मला बाहेर काढा. पण तिला जरा ठेवलं आहे कारण तिला कसं ओली आता आहे, तर तिला जरा सुकायला म्हणून उन्हात ठेवलं आहे. थंडीचे पण दिवस आहेत ना, म्हणून जरा तिला सुकायला ठेवलं आहे. तिला चांगलीपैकी आंघोळ घातली बघा, पिंजरा पण चांगला स्वच्छपैकी धुतला. तिचं बघा काय चालेल बघा. बघा हे बघा, ममताला पण ती असंच करत असते एकसारखं. आता मला मस्का लावते ती आतमध्ये घेण्यासाठी. तिला असं खूप आवडते असं प्रेम करणं. ते बघा स्वतःहून कशी ती करून घेते बघा. अनामिका, अशानं काय झालं तुला? बघा कसं ती पूर्ण अंगानं हात फिरून घेते बघा. असंच चालू असतं तिचं दिवसभर. तिला पूर्ण अंगानं असं हात फिरवत राहावं लागतं. चला आता मशीनला पण पाणी टाकायचं आहे, मशीन करून लावून घेतो आणि मग बघूया. आज जसा वेळ भेटेल तसं रील्स बनवणार आहे. काय म्हणता? आता जेवण वगैरे तयारी झाल्यानंतर जेवण घेऊ आणि मग काहीतरी रील्स बनवू. डेंटिस्टकडे जायचंय. आणि नंतर घेऊन डेंटिस्टकडे पण जायचं आहे. तेच दाढ दुखते आहे ना, ते अपॉइंटमेंट घेतलेली आहे, तर दुपारनंतर जायचं आहे तिकडे. हो, कंटाळले, आमच्या मागे डॉक्टर लागलाय बाईचा. अनामिका तिकडे कशी करते बाईक सारखी, सपोर्ट अंगावरनं हात फिरून घेतात. हा, ती बाहेर काढायला लागत असेल, तिला अंघोळ घालून ठेवलंय ना तिकडे. आणि ती अजून पूर्णपणे सुकली नाही आहे, रोलसराचं अंग आहे तिचं, म्हणून थोडा वेळ तिला राहू दे. घेतलं नाही आधी आतमध्ये. सकाळी जवळजवळ 1 तासभर तरी माझ्याजवळ झोपली होती. हां, सकाळी ती ममताकडून असंच रोज अख्खं अंगावरनं असे हात फिरून घेत असते. हा. एकदम तिला असं प्रेमच पाहिजे असते एकसारखं. प्रेम, फक्त प्रेम पाहिजे, माया. आणि पूर्ण अंगावर स्वतःहूनच ती हात फिरून घेते. आपण फक्त बोट लावायचं तिला, ती पूर्ण स्वतःहूनच हात फिरून घेते असंच पूर्ण. करून राहते. तिला पाहिजे तसं. आपण करायला गेलं तर ती नाही करून घेत, ती स्वतःहून घेते, ती बरोबर करून घेते. हा, तसा हात ठेवायचा तिच्याजवळ, हा, बरोबर करून घेते सगळं. आता ती माझ्याकडून पण करून घ्यायला लागली. तिथं ओरडते, बोलवते. पहिली फक्त ममताकडून घ्यायची करून, हा. आता माझ्याकडून पण करायला सुरुवात केली. ओरडते बघा, आवाज येत नसेल वाटतं तेवढा. नाही, ओरडते ती. घ्यायला सांगते, घ्या मला, या आता लवकर बाहेर काढा तेवढा. तेव्हा आवाज येतो मध्ये मध्ये. चालेल, मी मशीन लावून घेतो ती. मंडळी जेवण झाल्यानंतर मग झोपलो होतो थोडं, त्याच्यामुळे कळालं नाही किती लेट झाला ते. काय झालं असं? बघा आता आम्ही चहा घेत आहे. आणि बघा अनामिका बघा कशी जवळ आली बघा. त्याला हवं आहे ना, माझ्या जवळ आली. एरवी नाही येत, ममताच्या इथेच जाते जवळ, पण आज माझ्या जवळ आली ती. बघा काय चालू आहे तिचं. आता आम्ही चाललो जरा देवळात, थोडा उशीर झाला आहे पण ठीक आहे, तर जरा जाऊन येतो. तर ममताची तयारी चालू आहे, मी तर रेडी झालो आहे. ममता, झालं का तुझं? चल, किती वेळ? किती वेळ म्हणजे कामच करते माहितीये का. अच्छा, मग सगळी रांगोळी घालायची राहिली अजून, आता नंतरच घालेन मी संध्याकाळी वगैरे, नंतरच काढेन आता.
मंडळी आम्ही आता देवळात आलो आहोत दर्शन घ्यायला. छान असं मंदिर आहे विठ्ठल रखुमाईचं, दाखवतो तुम्हाला. हे उजव्या साईडला नंदी समोरील महादेवाचं मंदिर आहे आणि मध्यभागी विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे. डाव्या साईडला उजव्या सोंडेचे गणपती बाप्पा आणि उजव्या साईडला हनुमानाची मूर्ती आहे आणि समोर हे गणपतीचं मंदिर आहे. हे बघा, बसायला पण चांगली व्यवस्था केली आहे इकडे. मंदिर पण खूप छान आहे आणि दर्शन पण आम्ही आत्ताच घेतलं. हां तेच ना. आणि कुठे हे करतात तिकडे आहे का? आम्हाला पावती पण करा एक काढायची आहे. त्यांचं कार्यालय तिकडे त्या बाजूला, मग आम्हाला तर तिकडे जावं लागेल वरती. 3ऱ्या-4थ्या माळ्यावर आहे वाटतं ते असं. मग आता आम्हाला तिकडे जावं लागेल. तिकडे जातो आहे आम्ही. तुमचं दर्शन छान झालं ना? हो आणि मंदिर पण खूप छान आहे दाखव दाखव. आता आम्ही पावती काढायला जातो आहे. कार्यालय तिथे पुढे आहे जरा वरती, 2ऱ्या माळ्यावर, तिथे चाललं आता. चल जाऊया. इकडे आम्ही पावती फाडली, खूप छान वाटलं. तेव्हा इकडे आता आम्ही आहे ना तुळस घ्यायला आलो आहे घरी तुळस, पण ना थोडीशी ती वाढच होत नाही, तिची थोडी ना वाढ खुंटल्यासारखी आणि एकदमच असं जरा पानं पण किडीन कशी खातात त्यासारखं झालं आहे. मग म्हणून एक जरा तुळस घेतली आणि जरा आतोय आम्ही कुठलं झाड वगैरे काही घ्यायचं का, किंवा गुलाबाचं किंवा असं जास्वंद वगैरे. ती रेडवाली जास्वंद मला चांगली वाटते बघ. हो चालेल, तीच घेऊ. व्हाईटवाली जास्वंद पण आहे ते बघ. इकडे अशी त्यांनी लावलेली झाड वगैरे इकडे असं वगैरे आहे. कुठलं घेऊया चेतन? तेच घेऊ ना, रेडवाला जास्वंद. मला ही सफेदवाली पण चांगली वाटली. सफेद नको, ती रेड घेऊया जास्वंदवाली. आणि ते तिकडे त्याच्यापेक्षा अजून रेड आहे पुढे दिसतंय एक फुल तिकडे. झाडं घेऊन झाल्यावर आम्ही इकडे वडापाव खायला थांबलो. या दादांकडे वडापाव छान मिळतो, मी नेहमी खातो, त्यामुळे ममताला पण बोललो चल आपण इथेच घेऊया. आणि वडे पण गरम गरम तळत होते ना. ममता काय चालू आहे? आता मी हे बनवते राईस, म्हणजे एकच बनवणार आहे राईस, त्याच्यामध्ये सगळं ॲड करणार. हां हां, सगळ्या भाज्या वगैरे. आणि असं चालू आहे माझं काम. देवळातून आलो आम्ही, जरा बरं वाटलं जाऊन तिथून आलं. ते थोडंसं लेट झालं त्यामुळे आता जेवणाला पण थोडा लेट होत आहे. हो तेच. ममता एकच असा राईस काय करणार, एवढा उशीर झालाय तर म्हटलं एकच राईस करते, सगळ्या भाज्या वगैरे ॲड करणार आणि एकच राईस बनवते. हे बघा, एकच राईस बनवते ती. बीन्स वगैरे घालून आता एकच करणार. फरसबी, बटाटा, गवार आणि काय गाजर. गाजर आणू काय? पाहिजे होतं पण गाजर नाही आहे, पण ठीक आहे राहू दे, आता काय करणार. जे घालायचं आणि करायचं. नाही आहे म्हणून आता थोडी परत जाणार आणणार, परत उशीर होईल ना. नंतर चांगला राईस बनवते, एकदम मिक्स असं पुलाव टाईप. मला आवडतं बनवते. खरं आवडतं. हो, नेहमी तुला सांगत नाही का, कधी काय असेल तर मग तसंच बनव. हां ते त्यांना आवडतं खावायला राईस, एकच मिक्स. चल जरा आता आटपून घेऊया आपलं. चालेल. मग नंतर आपल्याला पण बाहेर जायचं आहे, संध्याकाळी जरा जाणार आहे बाहेर. तिकडे पण आम्ही थोडे व्हिडिओ बनवू, चालेल ना? चला बाय मंडळी, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टेक केअर.